आणि एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व हे काय आपल्याला कधी कळतं की आपण एखाद्या संकटात असल्यावर ज्यावेळेस आपलं कुटुंब आपल्या पाठीशी सोबत ठामपणे असतं, बरोबर. आपल्या अडीअडचणीला धावून येतं कसलाही विचार न करता, त्यावेळेस आपल्याला ते एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व कळतं. बरोबर. आणि या मालिकेतून आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण तिचा ठाम विश्वास आहे की शिक्षण कधीच वायाला जात नाही. बरोबर. मी माझ्या कुटुंबाला शिकवणारे, सुसंस्कृत करणारे, माझ्या मुलीला मी संस्कार देणारे. तर त्यामुळे फक्त शिकले म्हणजे हा जॉब करा हे गरजेचं नाही आहे. आणि प्रेक्षकांशिवाय आम्ही कुणीच काही नाही आहोत. आम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांची गरज आहे. त्यांचे चांगले वाईट जे काही कमेंट्स असतील त्याचं स्वागत आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. ढेपेवाड्यामध्ये आपण आलो आहोत. ढेपेवाड्यामध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची आमची आवडती वाहिनी स्टार प्रवाह वाहिनी ही दरवेळेला नवनवीन मालिका आपल्यासाठी घेऊन येतच असते. याच दरम्यान एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे, घरोघरी मातीच्या चुली नावाची. आणि याच मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे मालिकेतला विषय हा गांभीर्य वगैरे जरी असला तरी तो प्रत्येकाच्या घरातला असा आहे. आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत दोन गोड कलाकार आहेत. माझ्यासोबत रेश्मा आणि सुमित आहे. सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद आमच्यासाठी ही मालिका घेऊन आल्याबद्दल. आणि खरंच खूप गोड दिसत आहे. थँक्यू. कसं झालंय जेवण, अंगावर वगैरे आलंय का जेवण? खरं खरं सांगा. नाही, खरं तर आम्हाला तुम्ही पोट भरून जेवलात ना, त्यातच आमचं पोट भरल्यासारखं आहे. खरं. Yes. नाही, म्हणजे ढेपेवाड्यामध्ये आपण आलो आहोत. ढेपेवाड्यासारखं म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघितलं, कारण का इकडची कारण का इकडचं संपूर्ण वातावरण खरंच खूप एस्थेटिक आपण बोलतो तसं आहे. काय वाटतं आपल्या मालिकेचं प्रमोशनची सुरुवात आपण ढेपेवाड्यापासून केली आहे, काय सांगाल त्याबद्दल? नाही, खरं तर आम्ही मगाशी जसं आमचं बोलणं झालं होतं की एक आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा हा वाडा आहे. आणि अशा एका ठिकाणी इथं जर तू आतमध्ये आलास किंवा वाड्याच्या महाद्वारातून तू आत आलास की तुला असं वाटतं की वाव, कुठं एका एका राजवाड्यात आल्यासारखं वाटतं. इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स इथे येतात. आणि अशा ठिकाणी आमच्या सिरियलचं लॉन्चिंग होतं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात होतं आहे. तर आमच्यासाठी ही खूप खरंच मोठी गोष्ट आहे. आणि खूप चांगलं म्हणजे एक फील येतो ना, एक गट फिलिंग असतं की नाही यार कुछ तो बात है, तसं आहे या वाड्यात. आणि खूप भारी फिलिंग आहे. रेश्मा, तू काय सांगशील? आता घरोघरी मातीच्या चुली ज्या प्रकारचे तुम्ही प्रोमोज बघितले आहेत, एकत्र कुटुंब पद्धती आणि अशा सिरियलचं लॉन्च असणार होतं तर ढेपेवाड्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. खरं. कारण इथे यायचं तर एकट्याने यायला जमतच नाही. सगळ्या कुटुंबाला घेऊन येण्यासारखा हा वाडा आहे. इतका सुंदर आहे. आणि जसं ऋषिकेश म्हणाले, महाराष्ट्राची ऋषिकेश म्हणाले महाराष्ट्राची संस्कृती जपणारा हा वाडा आहे. आणि तुम्ही बघाल तर तुम्ही शूट पण केलं असेल. इतका सुंदर वाडा आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहे तिथे. बरं, तर मालिकेच्या विषयावर आपण येऊया. मालिकेचा विषय खरंच खूप साधा सोपा पण प्रत्येकाच्या जवळचा असा आहे, तो म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत. सुमित म्हणून एक कलाकारांनी, एक सामान्य माणूस, आणि रेश्मा एक कलाकारांनी, एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमच्यासाठी एकत्र कुटुंब पद्धत किती महत्वाची, किती जवळची आहे? सुमित, तू. नक्कीच महत्त्वाची आहे. आणि काय होतं ना, मला असं वाटतं ही सिरियल बघताना किंवा हा विषय ऐकताना मला असं वाटलं होतं की ही माझी स्टोरी आहे, ही माझ्या घरात घडणारी स्टोरी आहे. हे सगळे कॅरेक्टर आहेत माझ्या घरातले आहेत. आणि एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व हे काय आपल्याला कधी कळतं की आपण एखाद्या संकटात असल्यावर ज्यावेळेस आपलं कुटुंब आपल्या पाठीशी सोबत ठामपणे असतं, आपल्या अडीअडचणीला धावून येतं कसलाही विचार न करता, त्यावेळेस आपल्याला ते एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व कळतं. आणि या मालिकेतून आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय की का असावं एकत्र कुटुंब पद्धती. आणि त्याचे काय काय म्हणजे आपण किती ते इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आपल्या फॅमिलीतल्या सगळ्या मेंबर्सना. तर या सिरियलच्या माध्यमातून आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. रेश्मा, तू. सुमित म्हणाला तसंच की एकत्र कुटुंब पद्धती म्हटल्यावर सुखदुःखात आपलीच माणसं आपल्या बरोबर असतात. आणि एकत्र कुटुंब पद्धती आत्ता तू बघशील तर प्रत्येक घरात हेच आहे. कोणी कामानिमित्त, करिअर निमित्त जिल्हा टू जिल्हा बदलत आले, शिफ्टिंग होत आलंय. आणि काही कदाचित जसं घरोघरी मातीच्या चुली, भांड्याला भांडं लागतं, तसं काही जण स्वतः निर्णय घेऊन वेगळे झाले असतील. पण मनातनं मात्र एकत्रच असतात. कारण लग्न कार्य असू दे का कुठला साखरपुडा, कुठले मंगल कार्य असू दे, घरचे लागतात. त्यांच्याशिवाय कुठलाही सोहळा अपूर्ण आहे. सो त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट आहे. रेश्माला विचारशील तर मला खूप आवडतं. म्हणजे आई बाबा किंवा काका काकू प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत मतं पटत नाहीत एकमेकांची. पण आम्ही कझन्स मात्र इतके चिल असतो. आमचं असतं कप पार्टी करणार, मग तुला सिरियल मिळाली, कधी गाडी नवीन घेतलीस, कधी भेटतोय, कधी काय. आत्ताची आपली जनरेशन आहे ना, आपण ना
मित्र म्हणून पण जास्त एकमेकांबरोबर खुललोय मला असं वाटतं. तेच खरं महत्वाचं आहे महत्त्वाचं. आता मला आणि प्रत्येकाच्या मनात आहे, जेव्हा आपण टीव्ही सिरियलवर बघतो किंवा जेव्हा हम साथ साथ आहे सारखे सिनेमे अजूनही आपल्याला बघितल्यावर मजा येते, कुठेतरी मनात आहे आणि तीच मजा आम्ही सगळे प्रेक्षकांना दाखवणार आहोत. सो ते काही लोकांना वाटू शकतं की ही अशी साडी नेसून किंवा अशी घरगुती किंवा अशी टिपिकल मालिका आहे का, ती नाही. आत्ताच्या 2024 ची मालिका आहे आणि तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. नाही, म्हणजे आम्ही याआधी दिग्दर्शक सरांसोबत सुद्धा गप्पा मारल्या, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की ही जी मालिकेची मुख्य भूमिका निभावणारी अभिनेत्री आहे ती शिकलेली आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, पण तिचा कल हा फॅमिलीसाठी महत्वाचा आहे. एक अभिनेत्री म्हणून सुद्धा परत तो सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तुझा या गोष्टीकडे बघण्याचा हिशोब कसा आहे? कारण का जर आताची पिढी ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने करिअरच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली बघते, पण त्याचसोबत फॅमिलीवर सोबत लक्ष देणे किती गरजेचं वाटतं, काय सांग? हा प्रत्येकाचा चॉईस आहे. फॅमिलीवर लक्ष देणं फक्त स्त्रीचं काम आहे का? नाहीये. तर आपण जसं मी म्हटलं की तुझ्या कलिग्स असतील, तुझ्या पण बहिणी मैत्रिणी असतील, माझे पण फ्रेंड्स आहेत जे घर आणि काम दोन्ही उत्तम पद्धतीने सांभाळतात. जानकीची स्टोरी फक्त ती डबल ग्रॅज्युएट स्टुडंट असून गोल्ड मेडलिस्ट असून ती घर का सांभाळते, त्याची एक बॅक स्टोरी आहे. सो ती बॅक स्टोरी तुम्हाला शो बघतानाच कळेल की काय बॅक स्टोरी आहे तिचं, का ती असं करते. पण तिचा ठाम विश्वास आहे की शिक्षण कधीच वायाला जात नाही. मी माझ्या कुटुंबाला शिकवणारे, सुसंस्कृत करणारे, माझ्या मुलीला मी संस्कार देणारे. तर त्यामुळे फक्त शिकलं म्हणजे हा जॉब करा हे गरजेचं नाही. आणि जॉब आपण करतो थोडं आपले फॅमिली अपग्रेड होण्यासाठी, छान आपल्या सुखसोयी उपभोगण्यासाठी, तर आहे ऋषिकेश राव करतायत. आणि मला कुटुंबाला एकत्र जोडून ठेवायचं आहे. जे तिथे कधी त्यांना वेळ देता आला नाही तर ती कमी मला पूर्ण करायची, किंवा माझ्या ओवीला कुठेही मला भासू द्यायचं नाहीये की आई बाबाचं प्रेम कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय का, तसं असं आहे. या आधी सुद्धा तुम्ही खरंच खूप 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका निभावल्या, त्यामध्ये प्रेक्षकांच्या मनावर तुम्ही घर केलंय. आणि आज देखील सुद्धा प्रेक्षकांचं तेच आहे की या अभिनेत्याला, या अभिनेत्रीला आम्हाला त्या भूमिकेमध्ये बघायला खरंच आवडतं. तर हे सगळं बाजूला सारून एका नवी भूमिकेमध्ये तुम्ही आमच्या समोर येत आहात, किती कस लागतो. आणि आपली जशी मराठीमध्ये एक म्हण आहे की निंदकाचं घर असावे शेजारी, तर प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा निंदा सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने करतो. तर ह्या गोष्टीला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करता सुमित? तू नाही, खरं तर प्रेक्षक ज्यावेळेस निंदा करतात ना, त्यातून शिकण्यासारखं खूप असतं की आपण नेक्स्ट टाइम काम करताना अशा चुका नाहीत केल्या पाहिजेत. म्हणजे आणि काय होतं ना की एखादी भूमिका आपण बरीच वर्ष करतो ना, त्यावेळेस आपली एक ओळख होते, त्या कॅरेक्टरने आपल्याला ओळखलं जातं वगैरे. त्यामुळे प्रेक्षक हे आपल्याला, जसं मी आता बाळूमामांची भूमिका केली, कुठेतरी प्रेक्षक कमी आणि ते भक्त म्हणून जास्त जोडले गेले. सो कुठेतरी ज्यावेळेस मी तो निर्णय घेतला, मी थांबलो, तर त्यावेळेस दुखावले, खूप दुखावले. मला बऱ्याच जणांचे फोन आले, बऱ्याच जणांचे मेसेज आले. पण कुठेतरी आपला प्रेक्षक इतका समजूतदार आहे की त्यांनी जाणून आहेत की सुमित पुसाळे एक कलाकार पण आहे. त्याने वेगळं काहीतरी केलं पाहिजे, वेगळं काम घेऊन तो आम्हाला आमच्या समोर आला, एका चौकटीत न बसता त्याने वेगळं काहीतरी केलं पाहिजे. तर अशा पद्धतीची ज्यावेळेस परिस्थिती येते, ज्यावेळेस प्रेक्षकच आपल्याला सांगतात की नाही तुम्ही हे चुकीचं केलं, पण कुठेतरी प्रेक्षकांचा तो हक्क असतो, ते आपल्याला हक्कानं सांगत असतात. कुठेतरी आम्ही ते कलाकार म्हणून खूप पॉझिटिव्ह, आणि आपलं जे नवीन काम आहे त्यातून त्यांचं आपण म्हणतो ना की ते कसे संतुष्ट होतील आपलं काम बघून, आणि ते निंदा न करता आपली काय म्हणतो आपण त्याला की कौतुकाची आपल्या थाप देतील. ते निंदेचं कधी ट्रान्सफर कौतुकाची थापमध्ये होईल, हा प्रयत्न आमचा असतो. किंवा मला वाटतं की आपली माणसंच आपली चूक सांगू शकतात आणि तो त्यांचा हक्क आहे. आणि प्रेक्षकांशिवाय आम्ही कुणीच काही नाही आहोत. आम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांची गरज आहे. त्यांचे चांगले वाईट जे काही कमेंट्स असतील त्याचं स्वागत आहे. आणि जे काही त्यांना काही खटकेल काही गोष्ट, कारण ग्लास अर्धा भरला की अर्धा रिकामा हा वादच आहे. सो ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनाने ठरतं. ते जसं सांगतील आम्ही त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू. आणि किंवा त्यांना असं वाटत असेल की हे नाहीये पण हे कसं चांगलं आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करू. असं नाहीये की त्यांनी वाईट म्हटलं की ती गोष्ट वाईट असेल, हे प्रत्येकाचं मत आहे. सो त्यामुळे आम्ही आमच्या स्टोरीला धरून साजेचं जे काही आमची क्रिएटिव्ह टीम आहे, चॅनलची अख्खी टीम आहे, सगळे त्यामागे मोठं युनिट असतं. एखाद्या गोष्टीचा विचार करून ते सादरीकरण केलं जातं. त्यामागे कोणाची भावना दुखावी किंवा कोणाला त्रास व्हावा असं कधीच नसतं. पण काही जणांना जर वाटलं
ते का योग्य आहे ते पुढे गोष्टी कथानक पुढे पुढे गेले की उलगडत जातं. सो येस, प्रेक्षकांचं मतांचं स्वागत आहे आणि तुमचा आमच्यावर हक्क आहे आणि आम्ही तुम्हाला आन्सरेबल आहोत. सो मोठ्या माणसांनी म्हण करून ठेवली आपल्या पूर्वीच्या, निंदकाचे घर असावे शेजारी आणि असू द्या. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. बरं, तर एक याच मालिकेशी साधारण मिळता जुळता असा प्रश्न विचारायला आवडेल की एकत्र कुटुंब पद्धत आता सध्याच्या घडीला थोडीफार प्रमाणात लोप पावत चालली आहे. मग तो करिअरच्या बाबतीमध्ये असो किंवा इतर गोष्टीमुळे सुद्धा या गोष्टीवर, या पद्धतीवर थोडासा आता बॅक स्टेजला येते. कलाकार म्हणून आणि एक एकंदर कुटुंब पद्धतीतले सदस्य म्हणून काय सांगाल आताच्या येणाऱ्या पिढीला की कितपत महत्वाचं आहे एकंदर कुटुंब पद्धत? नाही, जसं आपलं पहिलाच प्रश्न आय थिंक असं होता की याचं किती महत्त्व आहे. तर मी जसं सांगितलं ना मगाशी की हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्यावेळेस अडचणीत असतो किंवा आपल्या घरी काहीतरी शुभकार्य असेल तर आपलं पहिलं असं होतं की नाही यार, माझी फॅमिली माझ्यासोबत आहे, माझं कुटुंब एकत्र आहे आणि ते सगळे माझ्यासोबत आहेत, माझ्या पाठीशी आहेत. भले ते अडचणीत असू द्या, कुठल्याही संकटात असू द्या किंवा एखादं शुभकार्य असतं, तर कुठेतरी तो आपला बॅकअप असतो तो. तर आणि एकत्र कुटुंब पद्धत ही खूप महत्त्वाची यासाठीच आहे की आपल्याला तो आधार असतो. आपले वडील असतील, काका असतील, मामा असतील, आत्या, हे सगळे हे आपले एक आधार असतात आणि ते प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी त्या आधारांची गरज लागतेच. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही महत्त्वाची आहे आणि ती असायलाच पाहिजे आणि ती जपायलाच पाहिजे. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी इकडे थांबतो कारण का खूप सारे पत्रकार मित्रमंडळ तुमच्यासोबत गप्पा मारायचे आहेत. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल की काय एक वेगळेपणा किंवा एक वेगळा क्रिस्प या मालिकेमधून प्रेक्षकांना बघायला मिळेल? रेश्मा, तू काय सांगशील? वेगळेपणा हाच आहे. स्टार प्रवाहाने अत्यंत विचार करून ही मालिका बनवली आहे आणि 2024ची फॅमिली आहे जी अजूनही एकत्र आहे. ती का आहे? खूप छान गोष्टी आहेत, आनंदाच्या, पोटात गुदगुल्या आणणाऱ्या गोष्टी आहेत, काही कारल्याचा कडूपणा पण आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अख्खं प्लॅटर आहे आणि तुम्ही जर बघाल मिरचीचा तिखटपणा ही मिरचीचा आहे. ठेचा आहे, सगळं आहे. एक छान प्लॅटर तुमच्या समोर सजवलेला आहे आणि प्रत्येक पदार्थाची चव त्या ठिकाणी योग्य असते. ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर ही मालिका तुम्ही प्लीज बघा. घरोघरी मातीच्या चुली. नक्कीच. नाही, पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. खूप गरज आहे याची. थँक्यू.